भारतातल्या सरोगेट मातांच्या हक्काचं विधेयक आज केंद्र सरकारने मंजूर केलंय। या नव्या विधेयकामुळे सरोगसीच्या बाजारीकरणावरती आळा बसणार आहे आणि शिवाय गरीब आणि आदिवासी महिलांचं होणारं शोषण हे थांबण्याची सरकारला आशा आहे। पाहूयात या नव्या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत आणि सरोगसीचं हे नवं विधेयक या सरोगेट मदर्सना कसं फायदेशीर ठरेल। मुझे दुख है ये बात कहते हुए कि जो चीज जरूरत के नाम पर शुरू की गई थी वो अब शौक बन गई है। काही सेलिब्रिटी आणि हौशी मंडळींनी सरोगसीचा बाजार केल्यानंतर अखेर केंद्र सरकारने नव्या सरोगसी विधेयकाला मंजुरी दिली आहे। या नव्या विधेयकानुसार फक्त मूल होऊ न शकणारे विवाहित भारतीय दाम्पत्यच सरोगसीचा आधार घेऊ शकतात। और इस तरह की चीज जो प्रकृति के विपरीत है, केवल पैसा कमाने की दृष्टि से इस तरह के सरोगेसी क्लिनिक जो चल रहे हैं उन पर रोक लगाने का भी एक इश्यू है, एक मुद्दा है। इस बिल के माध्यम से केवल भारतीय नागरिकों को ही ये अधिकार दिया जा रहा है, अल्ट्रुइस्टिक सरोगेसी का भी। विदेशी नागरिक और यहां तक कि ओसीआई कार्ड होल्डर्स को भी अनुमति नहीं होगी। यानी जो एनआरआईज हैं जिनके पास ओसीआई कार्ड होता है या पीआईओज हैं जिनके पास ओसीआई कार्ड होता है, उन्हें भी अनुमति नहीं होगी। शुद्ध रूप से भारत में रहने वाले भारतीय नागरिक को ही ये अनुमति होगी। केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सरोगसी विधेयकात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत। भारतात व्यावसायिक सरोगसीला पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे। विदेशी नागरिकाला भारतात सरोगसीने मूल मिळवता येणार नाही। फक्त विवाहित जोडप्याला मूल होत नसेल तरच सरोगसीचा अधिकार असेल। नैसर्गिक मातृत्वाचा अनुभव घेतलेल्यांना सरोगसीचा अधिकार मिळणार नाही। अविवाहित, समलिंगी, सिंगल पॅरेंट्स आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना सरोगसीचा अधिकार नाही। एक महिला एकदाच सरोगेट मदर होऊ शकते। पैशांच्या हव्यासापोटी तिच्या गर्भाशयाचा होणारा अधिकाधिक वापर टाळण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे। आमिर खान, शाहरुख खान, तुषार कपूर यांनी सरोगसीचा वापर करून पालक होण्याचा आनंद घेतला। त्याचाही सुषमा स्वराज यांनी कडवट शब्दात समाचार घेतलाय। मुझे दुख है ये बात कहते हुए कि जो चीज जरूरत के नाम पर शुरू की गई थी वो अब शौक बन गई है। कितने ही ऐसे उदाहरण हमारे सामने और बड़ी सेलिब्रिटीज के हैं जिनका अपना बच्चा एक नहीं दो हैं और बेटा और बेटी दोनों हैं, तो भी उन्होंने सरोगेट चाइल्ड किया है। तो ये जरूरत के लिए तो है अनुमति, शौक के लिए नहीं है। और ना इसलिए है कि क्योंकि पत्नी प्रसव पीड़ा सहना नहीं चाहती इसलिए चलो सरोगेट चाइल्ड कर लो। नव्या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने कंबर कसली आहे। त्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सरोगसी मंडळाची स्थापना केली जाईल आणि नियम भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार आहे। सरोगसी म्हणजे काय तेही समजून घेऊयात। मूल होऊ न शकणाऱ्या आणि मुलाची इच्छा असलेल्या जोडप्याच्या पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू आणि स्त्रीच्या शरीरातील बीजांड काढून घेऊन त्याचं प्रयोगशाळेत फलन घडवून आणलं जातं। त्यातून निर्माण होणारा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो। त्यातून हे मूल जन्माला येतं। सरकारला अनेक वर्षांपासून सरोगसीचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी आल्या। विदेशी नागरिकांसाठी तर भारत सरोगसीचं हब बनलं होतं, कारण इतर देशांच्या तुलनेत भारतात सरोगेट आया कमी खर्चात आणि सहज मिळत होत्या। पण आता केंद्र सरकारने उचललेल्या या पावलामुळे सरोगसीचं बाजारीकरण थांबण्याची आशा आहे। पण ते करताना होमोसेक्शुअल्स, लिव्ह इन पार्टनर, अविवाहितांना वेगळा न्याय लावणं गरजेचं आहे का याचाही विचार व्हायला हवा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी दिल्ली।